बँकेची निवडणूक, भाजप विरुद्ध भाजप, सेना विरुद्ध सेना. मतांचं गणित काय सांगतं? सहकार पॅनलची पत्रकार परिषद. शहापूरकरांच्या तोंडाला पाने पुसली. कोणत्या तालुक्यांचं वर्चस्व राहणार? खासदार सुरेश म्हात्रेंची अचानक एंट्री. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या विचारवादळच्या पहिल्या खणखणीत भागाला दणदणीत प्रतिसाद मिळाला. आजच्या भागात बँकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आणि सत्तेची गणिते फिरवू शकतील अशा मतदानाच्या आकडेवारीच्या संदर्भात खास विवेचन करणार आहोत. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार बँक प्रगतीत आहे, पण यामध्ये संचालक मंडळा इतकाच जबाबदारीचं भान ठेवून वागणाऱ्या अधिकारी वर्गापासून निम्न स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचेही योगदान तितकेच महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याला 31 मार्च पर्यंत कर्ज फेडल्यास बिनव्याजी कर्ज देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेणाऱ्या या बँकेने जिल्ह्याबाहेरील साखर सम्राटांना दिलेलं कर्ज चिंतेचा विषय ठरणार आहे. मागील 10 वर्षात 3 ते 4 वेळा नोकर भरती झाली. अनेकदा ही भरती वादग्रस्त झाली असून या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारी न्यायालयात अजूनही प्रलंबित आहेत. या नोकर भरतीत बहुतांशी स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या असल्या तरी काही महाभाग संचालकांनी जिल्ह्याबाहेरील भरती केल्याची जोरदार चर्चा आहे. टीडीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक असली तरी 32-35 लाख रुपये नसल्याने गरीब शेतकऱ्यांची पात्र आणि गुणवान मुले नोकरीपासून वंचितच राहिली आहेत. याची पैसे खाऊ बकासुरी वृत्तीला कोणतीही खंत नाही. याला सुद्धा काही उदार आणि संवेदनशील संचालक अपवाद असून नोकर भरतीतील त्यांची निस्वार्थ भूमिका कौतुकाचा विषय आहे. यापूर्वी शहापूर, भिवंडी आणि मुरबाडकरांच्या हाती सत्ता असणाऱ्या या बँकेवर गेल्या 10 वर्षांपासून वसईच्या हितेंद्र ठाकूर यांचं अधिराज्य आहे. एकेकाळी 4 संचालक आणि 350हून अधिक मतदार असणाऱ्या शहापूर तालुक्याला प्रस्थापित सहकार पॅनलने जिल्ह्याच्या 7 जागांपैकी एकही उमेदवारी दिली नाही. वसईकरांनी आश्वासित केलेल्या शहापूरच्या 2 महिला उमेदवारांचा पत्ता मुरबाडकरांनी मेख मारल्यामुळे साफ झाला आहे. युतीतील राष्ट्रवादीला सेना भाजपने खिजगंटीत न धरल्याने राष्ट्रवादीने आता स्वर्गीय दशरथ तिवरेंची सून भावना राजेश तिवरे यांना महिला जागेवर उभी करण्याची घोषणा केली आहे. मात्र राष्ट्रवादीची ही घोषणा पोकळ ठरते की वास्तवात उतरते हे 2 दिवसात कळेलच. कपिल पाटलांच्या परिवर्तन पॅनलने पांडुरंग बरोरांच्या निमित्तानं जिल्ह्याची केवळ एकच जागा शहापूरला दिली आहे. प्रस्थापितांच्या सहकार पॅनलमध्ये जिल्ह्याच्या 7 जागांपैकी ठाणे शहरातील 3, वसईचे 3 आणि कल्याण तालुक्यातील 1 महिला उमेदवार आहे. त्यामुळे उर्वरित सर्व तालुक्यांना घंटा दाखवण्यात आली आहे. परिवर्तन पॅनलने त्या मानाने जागांचं वितरण बरं केलं असून ठाणे शहराला 2, अंबरनाथ 1, भिवंडी 1, पालघर 1, शहापूर 1 आणि वसई 1 असं प्रतिनिधित्व दिलं आहे. सध्या तरी बिनविरोध झालेल्यांची संख्या पाहता सहकार पॅनल आघाडीवर असून परिवर्तन पॅनलला उर्वरित 11 जागांसाठी मातब्बर सहकार पॅनलला निकराची झुंज द्यावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील नेत्यांची अंतर्गत भांडणं आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा याच यापूर्वी झालेल्या आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणार आहेत. बँकेची सत्ता कुणाची या प्रश्नाची मेख इथेच दडली आहे. काल परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीच जिंकणार असे म्हणत होते, पण मग ती युती कथोरे ठाकूर प्रणित सहकार पॅनलची की कपिल पाटील प्रणित परिवर्तन पॅनलची हे आज ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या या पत्रकार परिषदेत किसन कथोरे व्यतिरिक्त भाजपचे पक्षीय नेतृत्व कुणीही नसले तरी शिवसेनेचे मंत्री
प्रताप सरनाईकांसह खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, उपनेते प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रुपेश म्हात्रे, राम रेपाळे असे दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. भवियाच्या वतीनं माजी आमदार क्षितिज ठाकूर, बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह बँकेच्या या रणधुमाळीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी देखील व्यासपीठावर हजेरी लावून एंट्री घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र शिवसेनेने वेळीच योग्य भूमिका न घेतल्याने कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलमध्ये पतसंस्था मतदारसंघातून उभे असलेले कडवट शिवसैनिक प्रभू पाटील, महिला आरक्षित जागेवर उभ्या असलेल्या सुवर्णा पावशे आणि भटक्या विमुक्त जागेवर उभे असलेले राजेंद्र घोलप यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले आकाश बाबाजी पाटील यांच्याबद्दलची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. फिसकटलेल्या बोलणीमुळे दोन्ही पॅनलमध्ये विस्कटलेली भाजपा यामागे अध्यक्ष भाजपचाच होणार, या भाजपच्या एका पॅनल प्रमुखाने दिलेल्या आश्वासनाचं इंगित कारणीभूत आहे. टीडीसी बँकेवर 21 संचालक असून पैकी 14 तालुक्यातून 14 संचालक सेवा संस्थांच्या मतदारसंघातून निवडून दिले जातात. यापैकी ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या 6 जागांपैकी अंबरनाथ, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मुरबाड आणि ठाणे या 5 जागा बिनविरोध झाल्या असून शहापूरच्या जागेवर लढत होणार आहे. पालघर जिल्ह्यातील 8 जागांपैकी वसई, वाडा, मोखाडा, डहाणू, तलासरी या 5 जागा बिनविरोध झाल्या असून जव्हार, पालघर, विक्रमगड या जागांकरिता चुरशीची लढत होणार आहे. सेवा संस्थांच्या मतदारसंघात 399 मतदार आहेत. पतसंस्था, दुग्ध संस्था मतदारसंघातून केवळ एकच संचालक निवडून दिला जात असून दोन्ही जिल्ह्यातून 757 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात 570 मतदार असून 187 मतदार हे पालघर जिल्ह्यातील आहेत. गृहनिर्माण आणि पब्लिक ट्रस्ट मतदारसंघात 2835 मतदार असून पैकी 1586 मतदार हे ठाणे जिल्ह्यात आहेत, तर उर्वरित 1249 मतदार पालघर जिल्ह्यात आहेत. जिल्हा मतदारसंघातून 2 महिला, 1 SC/ST, 1 OBC आणि 1 जागा NT प्रवर्गाकरिता राखीव असून या 5 जागांकरिता दोन्ही जिल्ह्यातील एकूण 4021 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये देखील 2371 मतदार ठाणे जिल्ह्यातील असून 1650 मतदार पालघर जिल्ह्यातील आहेत. याचाच अर्थ प्रत्येक मतदार हा तो सभासद असलेल्या सेवा, पतसंस्था किंवा गृहनिर्माण संस्था यापैकी एका उमेदवारास मतदान करेल आणि उर्वरित जिल्ह्याच्या 5 उमेदवारांनाही असे एकूण 6 उमेदवारांना मतदान करू शकेल. त्यामुळे बँकेची ही लढाई कोणत्या मुद्द्यांवर लढणार, कशी लढणार यावरच सत्तेची सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. पुढील भागात बँकेच्या बोडक्यावरील तेच ते आणि इतर बरंच काही असणार आहे. अवश्य पहा विचारवादळ.